बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आजपासून ठिय्या आंदोलनाला जे आहेत ते बसलेले आहेत आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षणासंदर्भातलं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी जी आहे ती त्यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासाठीच त्यांनी आता ठिय्या आंदोलन आजपासून सुरू केलेलं आहे आणि बेमुदत असं हे ठिय्या आंदोलन असणार आहे। भाऊ काय सांगाल, काय नक्की आपली मागणी आहे, कशासाठी आपण ठिय्या आंदोलन करताय? माझी एवढीच प्रामाणिकपणानं मागणी आहे की जे माझ्या गरजून मराठ्यांना आरक्षणाचा जो मुद्दा आहे किंवा माझा समाज या ठिकाणी मराठा समाज गेली 40 वर्ष झालं प्रतीक्षेमध्ये आहे, सातत्यानं ह्याच्यावरती लढा उभा राहतो आणि त्याला राजकीय फाटे फुटतात आणि सातत्यानं राजकारण केलं जातं। एक बाजू कोणीतरी वेगळीच घेतं आहे, दुसरी बाजू कोणतरी वेगळीच घेतं आहे आणि स्पष्ट भूमिका कुणी मांडत नाही। म्हणून मी जी काही आत्ताचं ही परिस्थिती गेल्या वर्षभरामध्ये झालेला घटनाक्रम किंवा मला जसं कळतं आहे तसं या लढ्यामध्ये असताना जी माझ्यासमोर काही निदर्शनास बाबी येऊ लागल्या आहेत, त्यामुळं माझ्यासारखा एक मराठा आमदार व्यतीत होतो की हे जे चाललेलं समाजाच्या बाबतीमध्ये राजकारण आहे ते राजकारण थांबवा, कुणी नौटंकी करू नका। या ठिकाणी माझी नम्रतेची राहुल नार्वेकर साहेबाला विनंती आहे की मी पण एक विधानसभा सदस्य आहे, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, मराठा महासंघातनं माझा राजकीय जन्म झालेला आहे, त्यामुळं मला जी दिसू लागलेलं आहे ह्याला जशी जशी निवडणूक येईल तशी तशी हवा दिली जाते। त्याच्यामुळं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करावं। जे काय आरक्षणाचा विषय आहे, ओबीसी समाजातनं आरक्षणाची मागणी आहे, या मागणीकरता सगळ्या राजकीय पक्षांनी सगळ्या आमदारांनी आपापली भूमिका विधानसभेच्या त्या पवित्र मंदिरामध्ये स्पष्ट करावी। अंधारात एक आणि उजेडात एक अशी भूमिका कोणी घेऊ नये। आपण खरं तर विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र देणार होता, त्याचबरोबर सर्व पक्षाच्या प्रमुखांना देखील पत्र देणार होतात आणि या संदर्भातला पाठिंबा तुम्ही मागणार होतात। या संदर्भातले पत्र सर्व पक्षाध्यक्षांना गेलेले आहेत का आणि त्यांच्याकडून काय रिप्लाय आले? सगळ्यांना मी पत्र त्या ठिकाणी ईमेलवर पाठवलेत आणि माझ्या सहकाऱ्यांना मी पाठवून त्याच्या पोच माझ्याकडे आहेत। सगळी पत्र त्या ठिकाणी जवळपास अध्यक्षांना तर दिलेलं आहे, त्याची पोच आहे, सगळ्या पक्ष कार्यालयात देण्याचा प्रयत्न केलेला आहे। राहिलं तर आज ती कंप्लीट माझी प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल आणि सगळ्यांनी एवढं मोठं मीडियाचं माध्यम आहे ना, लोकशाहीचं 14 आधारस्तंभ, ह्याच्यातनं सगळ्याला लक्षातच येते ना। आणि पत्र तर दिलेत मी, काही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली आहे। त्याच्यावरती माझी हात जोडून राहुल नार्वेकर साहेब आपल्याला विनंती आहे की माझी भावना या ठिकाणी समजून घ्या। मी अत्यंत तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता आहे, जी राजकारण व्हायला लागलेलं आहे। मी एक भीती व्यक्त केलेली आहे की मणिपूरची मणिपूर किती दिवस झालं जळतं आहे आपण पाहताय, आतासुद्धा ती धगधग काही कमी झालेली नाही। त्या ठिकाणी जो काय आणखीन दंगलीचा विषय दोन्ही समाजामध्ये, तोच प्रकार ह्या महाराष्ट्रामध्ये घडवण्याचं पाप काही जण कटकारस्थान रचतात, ते होऊ नये या दृष्टिकोनातून प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करावी। मनोज जरांगे पाटलांनी असं म्हटलेलं आहे की काही आमदार असतील जे समाजात आणि आरक्षणाच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांची मस्ती जिरवणार अशा पद्धतीची भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे। प्रत्यक्ष आपल्यालाच त्यांनी टोला लगावलेला आहे। आता माझी मनोज दादाला हात जोडून विनंती आहे, आता तुम्ही असलं टॉन्टिंग करायचं बंद करा। आता मी घेतली ना भूमिका, आता तुमची प्रामाणिकपणानं भूमिका स्पष्ट करा आणि सगळ्या आमदाराकडनं पत्र घ्या आणि विशेष अधिवेशन बोलवा। बाकीचा आता काय बोलण्याचा विषय राहिला का? मी घेतली ना, मी प्रामाणिक भूमिका घेतली ना। आता तुम्ही म्हणाले होते की आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अगोदर मी पट्ट्यानं केली भूमिका स्पष्ट। तुम्ही आता सगळ्या आमदारांच्या दारामध्ये तुम्हाला मराठा समाजाचं नेतृत्व दिलं, सगळ्या आमदारांच्या दारामध्ये आज उद्या परवा 1-2 दिवसामध्ये तुम्ही सगळे आपले मराठा समाजाच्या, मी पण आव्हान करतो, सगळ्या माझ्या विनंती करतो, माझ्या नम्रपणे माझ्या सगळ्याच मराठा समाज बांधवांना, राज्यातल्या बांधवांनो, आपण राजकारणात फसायचं का कुणाची नौटंकी ऐकून घ्यायची, हा खऱ्या अर्थानं योग आलेला आहे आणि 1 ते 5 तारखेच्या दरम्यान आचारसंहिता लागणार आहे। त्याच्यामुळं 20 दिवस आपल्या हातामध्ये आहेत, त्यामुळं कुणीतर सरकारसुद्धा काहीतर अधिवेशन न घेता काहीतर वेगळीच बगल देण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा विरोधी पक्षाकडनं सुद्धा। आता कुणाची सुट्टी करू नका, सगळे कोण सत्ताधारी विरोधक सगळ्या आमदारांच्या दारादारामध्ये जावा 2 दिवसामध्ये। माझी हात जोडून विनंती आहे, अरे फक्त अधिवेशन घ्यायला लावा रे बांधवांनो, सगळीच उघडी पडतात, कुणाची काय नाटक आहे ती। मनोज जरांगे
मनोज जरांगे पाटील असं म्हणता आहेत की सत्ताधारी ज्या आहेत ते फडणवीस आणि शिंदे आहेत, तर मी त्यांच्याकडेच माझी मागणी करणार आहे, विरोधकांचा काय संबंध आहे असं ते बोलतात. नाही, मागणी विधानसभेचं पवित्र मंदिर आहे. ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, अजितदादा साहेब, पवार साहेब, उद्धव साहेब किंवा नाना पटोले साहेब, आता सगळा विषय बाजूला. आता विषय आला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्या घटनात्मक विषयामध्ये आलेला आहे. आता प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे. सगळ्या आमदारांनी इकडं कुठला पक्ष काय आमदारात काय करतंय, कुणाला रसद पुरवतन काय करतंय, हे सगळ्या जगाला कळलेलं आहे. आता तो नाटक कुणी करू नये, डायरेक्ट जायचं आणि तीर्थावर, बाकी सुट्टीच नाही कोणाची. काय असेल ती विधानसभेच्या त्या पवित्र मंदिरामध्ये आपलं मत मांडा, सगळं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होतं. पण मग आता मनोज जरांगे पाटलांना आपलं काय आव्हान असणार आहे, काय त्यांना आपण आव्हान देत आहे? त्यांना आव्हान देण्याचा माझा प्रश्नच उद्भवत नाही. आता माझी फक्त माझ्या समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे, संपूर्ण राज्यातल्या सगळ्या गरजून मराठा, सगळ्या माता भगिनी, सगळ्यांनाच बांधवांनो आता कोणाला फसायचं नाही, कुणावरच विश्वास ठेवू नका. जे काही राजकारण करणारे कोणी वाटतंय काय तो भाग वेगळा आहे. आता फक्त एकच मागणी करा, विशेष अधिवेशन बोलवा आणि आपल्या प्रत्येक आमदाराने आपलं मत टाकायचं. ओबीसीतनं आरक्षण द्यायचं दे म्हण, नाही म्हणायचं नाही म्हण, फिरू कुठल्या तरी अधिसूचना आता काढू नका बस. पण मग जर का समजा हे मागणी आपली मान्य नाही झाली आणि आचारसंहिता लागली तर पुढची भूमिका काय असणार आहे? ओळखून घ्यायचं सगळ्यांनी, मग कोण काय करतंय ती. मराठा समाजाने धडे शिकवत चालायचं, सगळ्यालाच धडे शिकवत चालायचं सगळ्याला. कोणाची सुट्टीच करायची नाही. कोण नाटकं करतंय कळतंच की 2-4 दिवसामध्ये. आता काय शेवटी तुम्ही पण विचारणारच आहेत सगळ्या राजकीय पक्षांना, भारतीय जनता पार्टीला विचारणार आहेत. मीच विचारतो पहिल्यांदा त्यांची भूमिका काय सांगा. शिंदेसाहेबाच्या शिवसेनेनं भूमिका स्पष्ट करावी, अजितदादाच्या राष्ट्रवादीनं करावी, पवारसाहेबांनी करावी, त्याचबरोबर नाना पटोलेंनी करावी, उद्धव साहेबाच्या शिवसेनेनं करावी. काय नाही, समाजाला फक्त भरडू नका, आपापल्या भूमिका स्पष्ट करा आणि आता आमदाराला दापू नका. आपण पाहतोय की तीनही पक्षांनी जे आहेत या ठिकाणी आपल्या भूमिका ज्या आहेत त्या स्पष्ट कराव्या, त्याचबरोबर सत्तेतल्या आणि विरोधातल्या या तिन्ही पक्षांनी ज्या आहेत या ठिकाणी भूमिका आपल्या ज्या आहेत त्या स्पष्ट करावी अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेली आहे आणि त्यासाठीच आजचं त्यांचं ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बार्शी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.